मित्रांनो, 1 जानेवारी जग नववर्षाचं स्वागत करण्यात मग्न असतं. पण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी एक असा जनसागर उसळतो जो तिथे असलेल्या एका विजयस्तंभाला नतमस्तक होतो. हा विजयस्तंभ साक्ष आहे जगातील अशा एका लढाईची जिथे मुठभर सैनिकांनी अथांग समुद्रासारख्या फौजेला धूळ चारली होती. वर्ष होतं 1818. पेशवाईचा काळ होता. समाजात जातीभेदाचं विष इतकं भिनलं होतं की महार समाजाच्या माणसाला गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू बांधून चालावं लागत होतं. त्यांचं अस्तित्वच नाकारलं गेलं होतं. याच अन्यायाविरुद्ध 500 महार सैनिकांनी पेशव्यांच्या 28 करा. एका बाजूला 25,000 पायदळ आणि 3,000 घोडेस्वार असं महाकाय सैन्य आणि दुसऱ्या बाजूला फक्त 500 जिंती सैनिक. सकाळी 9 वाजता युद्ध सुरू झालं. हे 500 सैनिक सलग 30 मैल चालून आले होते. त्यांना अन्न नव्हतं की पाणी होतं, ते फक्त माणूस म्हणून जगण्याचं स्वप्न. परिणाम आणि शौर्य. रात्र होईपर्यंत ही लढाई चालली. या 500 वीरांनी आपल्या तलवारीच्या जोरावर पेशव्यांच्या बलाढ्य फौजेला माघार घ्यायला लावली. हे युद्ध केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नव्हतं, तर ते अस्पृश्यतेच्या साखळदंडाविरुद्ध होतं. म्हणूनच या विजयाला शौर्य दिन म्हटलं जातं. बाबासाहेबांचा संदर्भ. या घटनेचा इतिहास धूळ खात पडला होता. पण 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विजयस्तंभाला भेट दिली आणि जगाला सांगितलं की आपल्या पूर्वजांचं रक्त या मातीत सांडलं आहे, ते गुलामीसाठी नाही तर सन्मानासाठी. बाबासाहेबांनी या शौर्याची आठवण करून दिली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं दलित चळवळीला नवचैतन्य मिळालं. आज जेव्हा काही लोक महापुरुषांचे पुतळे जाळण्याचा किंवा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना ही भीमा कोरेगावची माती साक्ष देते की विचार आणि स्वाभिमान कधीच संपवता येत नाही. भीमा कोरेगावच्या त्या 500 वीरांना आणि बाबासाहेबांच्या विचारांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय भारत.